नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत सिन्नर शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या 2 बांगलादेशी नागरिकांना सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये एक पुरुष एक महिलेचा समावेश असून त्यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आदेशानुसार हॉटेल, लॉज तसेच इतर ठिकाणी राहणाऱ्या संशयित व्यक्ती व अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने 17 जुलै 2026 रोजी सिन्नर शहरातील पांडवनगरी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये बांगलादेशी नागरिक राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सिन्नर पोलिसांनी संबंधित फ्लॅटवर छापा टाकून एक पुरुष व एक महिलेला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी आपले नावे मिलिंद सुलतान सरदार वय वर्ष 34 आणि बोरशाह सुलतान मुनीर शेख उर्फ शिवली खानम हबीब उर रहमान रुबेल वय वर्ष 33 अशी सांगितली. दोघेही बांगलादेशातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस तपासात त्यांच्या जवळ भारतात वास्तव्यास राहण्यासाठी वापरण्यात आलेली बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड, सिम कार्ड व डेबिट कार्ड आढळून आले. तसेच भारतात बेकायदेशीर वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असलेला पासपोर्ट, व्हिसा किंवा अन्य वैध परवाना त्यांच्याकडे नसल्याचे समोर आले. प्राथमिक चौकशीत हे दोघे सुरुवातीला मुंबई व सुरत येथे राहत होते. गेल्या 9 वर्षांपासून ते सिन्नर शहरात वास्तव्यास असून नाशिक मधील काही हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला S मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी KK पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली सोपोनी प्रेमकुमार दांडेकर व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाने, आप्पासाहेब काकड, विलास बेडकर, महिला अंमलदार रुपाली डुमरे या कर्मचाऱ्यांनी केली. सिन्नर पोलिसांनी संबंधित दोघांविरुद्ध परदेशी नागरिक कायदा व इतर लागू कायद्यांनुसार पुढील कारवाई सुरू केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर.